गेल्या एक आठवड्यांपासून नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे आणि आजपासून ही सेवा जी आहे ती संपूर्ण शहरात पूर्ववत करण्यात आलेली आहे। खरं तर आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या वर्षभरात सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी जवळपास 5 वेळेस आंदोलनाचं अस्त्र उगारलेलं आहे। पगार होत नाही आहेत, PF लागू केला जात नाही आहे, यासोबत बोनसचे पैसे देखील अकाउंटमध्ये जमा होत नाही आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांना अनेकदा इथल्या प्रशासनाशी 2 हात करावे लागत आहेत। यावेळेला पुन्हा एकदा या आंदोलनानंतर सिटीलिंक प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे की तात्काळ त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जातील आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सोडवल्या जातील। अर्थात गेल्या वेळेप्रमाणे यावेळेला देखील मागण्या मान्य होतील की नाही याबाबत साशंकता असली तरी सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरलं जाऊ नये या उद्देशानं सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि आजपासून शहरातली ही सेवा पूर्ववत झाल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।